आणि बातमी आहे ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरमधून। बदलापूर पूर्वमधल्या एका नामांकित शाळेत 2 चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर पालकांचा उद्रेक झालाय। संतापलेल्या पालकांनी आज शाळेच्या बाहेर जोरात आंदोलन सुरू केलंय। आज बदलापूर बंदची हाकही देण्यात आली आहे। प्रकरणानंतर आता कारवाई देखील करण्यात आली आहे। शाळेनं माफीनामा जाहीर केला। शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलं असून मुलांची जबाबदारी असलेल्या 2 सेविकांना देखील सेवेतून कमी करण्यात आलंय। तर सजग नागरिकांकडून सध्या शाळेविरुद्ध आंदोलन करण्यात येत आहे। तेव्हा शाळेबाहेर 2 तासांपासून शेकडो पालक नागरिक हे उतरलेले आहेत। शाळा प्रशासनाने येऊन आमच्यासोबत बोलावं अशी मागणी आता या सगळ्या पालकांनी देखील केली आहे। मोठा संताप पाहायला मिळतो। या सगळ्या प्रकरणी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। आपण थेट घटनास्थळावरून याबद्दलचे अपडेट जाणून घ्या। सुरेश काटे आपल्यासोबत आहे। सुरेश, गेल्या 2 तासांपासून आंदोलन सुरू आहे। शाळा प्रशासनाकडून अद्याप या आंदोलनाची दखल घेतली गेलेली आहे का? त्यांनी आमच्यासोबत बोलायला यावं अशी प्रामुख्याने मागणी ती पालकांकडून करण्यात येते। काय नेमकं घडतंय? दीपक, ही धक्कादायक घटना आहे। जवळपास 3 तासाहून अधिक काळ झालेला आहे। या ठिकाणी शाळेच्या गेटवरती हजारोच्या संख्येने पालक वर्ग जमा झालेले आहेत आणि त्यांची मागणी आहे की शाळेच्या प्रशासनाने यांच्यासोबत चर्चा करावी, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं। मात्र हे निष्ठुर असे जे शाळा प्रशासनाचे जे काय कर्मचारी, अधिकारी किंवा संस्थापक असतील ते अद्यापही पालकांशी बोलण्यासाठी आलेले नाहीयेत। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पालक वर्ग जमा झालेला आहे। त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे। पोलीस प्रशासन या ठिकाणी मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय। आपल्यासोबत स्थानिक आमदार आहेत किसन कथोरे। किसनजी, खरं तर चिमुरडींवर अत्याचार होतो, त्यानंतर जुजबी कारवाई केली जाते, मुख्याध्यापिकेचं निलंबन होतं, सेविकांचं निलंबन होतं, मात्र 3 तास झालेत पालकांनी त्या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे। शाळा प्रशासन अद्याप बोलायला तयार नाहीये। पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे। एक स्थानिक आमदार म्हणून आपली भूमिका काय? मी या विषयाच्या बाबतीमध्ये परवाच निषेध व्यक्त केला आणि नुसता निषेध नाही, तातडीने त्या पोलीस स्टेशनच्या इन्चार्ज ज्या होत्या मॅडम त्यांची बदली केली। स्वतः सीपींच्या बरोबर चर्चा केली। परवा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या बरोबर पण परवा फोनवर बोललो आणि काल जाऊन आम्ही सगळ्यांनी भेट घेऊन तो गुन्हा फास्ट ट्रॅकवर घ्यावा अशा प्रकारचे त्यांना निवेदन दिलं आणि चर्चाही केली सविस्तरपणे आणि तातडीने त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे। मी काल सकाळीच नागरिकांना आवाहन केलंय, कोणीतरी उलट्या सुलट्या पद्धतीने आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न करताय। हा विषय जाहीर करण्याचं मालकांनी एकत्र येण्याचा प्रश्न नाहीये। खऱ्या अर्थाने हा संयमाने त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। संस्थेवर पण कारवाई करण्याच्या बाबतीत मी तशा सूचना दिल्यात। शिक्षणाधिकारी जिल्ह्याचे त्यांनाही सूचना दिल्यात आणि तातडीने त्यांच्यावर कारवाई होते। फक्त नागरिकांना आणि पालकांना माझं विनंती आहे की त्यांनी संयम बाळगावा कोणत्याही परिस्थितीत, कारण ही एखाद्या कुठल्या तरी कोणाच्या तरी पालकाची ती जी चिमुरडी असेल तर तिला सुद्धा तो पश्चाताप आहे। त्यामुळे हे प्रदर्शन करून त्याचा विषय होणार नाही। कायदेशीरपणे त्यांना निश्चितपणे शिक्षा होईल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणालाही ती तशी संस्था असेल किंवा कोणी असेल त्यांना कोणीही आपण हे करणार नाही। आपण तातडीने त्यांना आवाहन करा आपल्या वतीने सुद्धा की हा विषय आपण तिथशी सगळ्यांनी हे करावा, संयम ठेवा। कथोरेजी, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। आणि यानंतर आपण पुन्हा एकदा घटनास्थळी जाऊयात। आपल्यासोबत सुरेश काटे आहे। सुरेश, संयमानं कारवाई व्हावी असं आमदार किसन कथोरे म्हणतायत, तिथल्या पालकांच्या काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत? संयमानं कारवाई व्हावी असं जरी आमदार बोलत असतील तर घटनेमध्ये दखल घेतली नाही। शाळा प्रशासन असेल किंवा पोलीस असेल यांचं संगनमत झाल्याची तीव्र प्रतिक्रिया जी पालकांनी व्यक्त केलेली आहे। आपल्यासोबत पालक आहेत, आपण त्यांना थेट हा बाबत विचारणार आहोत। काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या
तेव्हा ठोस कारवाई झाली पाहिजे असं सध्या इकडचे पालक म्हणतात. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये काय नेमकं पुढे होतंय ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. बदलापूर संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू. सुरेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आणि साधलेल्या संवादाबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.